नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आज थोडा वेळ भेटला त्याच्यामुळं मला चला आज शेळ्यांना थोडं मोकळं सोडूया। त्यासाठी चारण्यासाठी आपण त्यांना मोकळं सोडलेलं आहे। आणि इथं बघा आता इतकं गवत वाढलेलं आहे मित्रांनो, बस का। आणि आता किती दिवसाच्या नंतर सुटल्यानंतर हे जरा परेशानच करतात बघा। स्वानी स्वान इकडं हां जरा बघा कसे खाव खाव करून राहील। जवळपास आता 2 महिने होऊन गेले मित्रांनो, म्हणजे जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यापासून म्हणजे शेळ्या सोडताच नाही आल्या। 2-2.5 महिने झाले समजा, 3 महिने 2-2.5 महिन्यापासून शेळ्या सोडल्यात नाही। आणि आज सोडल्या बघा कशा कातून पडल्या त्या, आता कशा खाऊन राहिल्या कराकर कराकर। सोन्या बा सोन्या हो, सोन्या असा रगेल की वर येऊ राहिला आता येऊ। सोन्या सोन्या हो बस पहा, सर तर नुसतं पळापळीच सोन सोन बघा भोंडी कशी आगरे आधी शेळ्या कातून पडले मित्रांनो आज। पण खरं जर म्हणलं मित्रांनो तर शेळी पालनामध्ये गावरान शेळ्यांना आहे ना, गावरान शेळ्यांना असं फिरस्तीच चरायला याला चांगलं आवडतं। त्यांना असं बांधून म्हणलं की जरा बंदिस्त म्हणलं की जरा खराब होतात। बाकी अवंतर जातीला बंदिस्त लागतं, पण या जातीला फिरावंच लागतं। फिरलं तरच जर शक्य यांचं म्हणजे वातावरण चांगलं राहतंय आणि पाणी पितात। स्वान कारण खाय प्यायला आपल्याकडे चांगलं होतं समजा, खायची काय अडचण नव्हती। स्वानिया हुस हुस, तर सध्या काय खाऊन काय नाही असं वाटायला लागलं द्यायला। आणि इथं चांगलं गवत वाढलेलं होतं मित्रांनो, असं करकर हाणलं त्यांनी सगळं, काही नाही आता लगे बरंच 50% गवत हाणलं त्यांनी लगे। हे बघा भोंडी कशी आगरे हाणती। म्हणजे बंदिस्तचा आणि फिरस्तीचा बराच काही फरक आहे मित्रांनो। कारण की आपण आज यांचा अनुभव घेतला। जशा आपण शेळ्या किती टाका तुम्ही खायला बंदिस्त म्हणजे बांधून, त्यांचे पोटवर येत नाही। आता तुम्हाला सांगता अर्धा तास झाला सोडून यायला का पा गप पोटवर आले यांची, करा करा वगैरे हाणले हुस हुस हुस। बघा सोने कसा खाऊन राहिला गवत। हट लाग हट हट, नुसतं कातून पडले ते अशा, काय खाऊन काय नाही बघा गवत कशी खादी मोठी तागारे झाडून राहिले ते नुसतं बोरीचे जे। आता हे होंडीची शक्यता सांगतात नाही मित्रांनो, बाकीच्या सगळ्या शेळ्या गाभण आहेत आपल्या, फक्त होंडी लागलेली आहे। पण आता आहे का नाही गाभण हे नाही सांगू शकत। हुस हुस, नंतर आता ही पण गाभणी, त्यानंतर ही मोरकानी गाभणी, ती लंगडी गाभणी। आता ह्या सगळ्या एका मग एक दिपाळीच्या आसपास, दिपाळीच्या अगोदरच जाणतील समजा। ती एक लाखी तिकडे, ती पण गाभणी। सोन सोन बस बस, इकडं ते सोयीने सरतच नाही। हट 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 वर अशा पळापळी करते बा। आज म्हणजे बऱ्याच दिवसानंतर सोडलेलं आहे, त्याच्यामुळे जरासं नखरे करून राहिले आहे। वर हट हट हट, होंडीला तर आमची होंडी बांधून असली की लगेच तिचं टप्परच वाजतो, लगेच लय खराब होती तिला फिरायची सवय। सोन सोन हट, असा रगेल की बा वर होंडी लाग लाग लाग। बघा असं बकरू ओढत वांडी हो वांडी हो या हार हो चप्पा इकडे ते जाता सध्या लयच बाचळण करून राहिले। हो बकरू कसं ओढत बारी त्याला ते झालं होतं मित्रांनो जनतापासून, त्याला ते होंडीचं आहे तर आता शिक दुरुस्त होऊन राहिलं ते। आता चारा गिरा मस्त खात आहे हे बघा, हे बघा जोकर।
त्याला काय झालं मित्रांनो, ते जंत झाली त्याच्या पोटामध्ये आणि त्याचे केस जाऊ लागले, बरंच काही परेशान होऊ लागलं ते. म्हणून मग त्याला ते औषधी आणून दिली, तर आता बराच काही फरक पडलेला आहे त्याला. बस चमत पळा दे इकडे तिकडे, हार हो लाठी हो बापा कशा पळा द्या इकडं आणि इकडं, हार हो. त्यांना आज म्हणजे असं वाटलं की जलातून सुटल्यावर नाही, इतका आनंदानं आज चरू राहिल्या. पण लय बेजार करते, सोडले कधीच नव्हत की, नुसतं पळापळी करतायत. पहा तुम्ही आता कशा इतक्या जागात इतकं डामकं होतं, इतकं गवत वाढलेलं सगळं त्याने क्लिअर करून टाकलं लगे. या उखंडाच्या भोवताली हे सगळं पिल्ले पण लांगडी हो, लांगडी हो, लांगडी हो. लंगडी शेळी आहे मित्रांनो आमची, त्या पळापळी करतात. तर मित्रांनो, बंदिस्त आणि फिरस्ती शेळी पालनामधील बराच काही फरक आहे. कारण की गावरान शेळ्या ह्या फिरस्ती असल्याच्या नंतर चांगल्या सुधारत आहेत, आणि बंदिस्त म्हणलं की त्यांना थोडं म्हणजे बराच फरक पडतोय. कारण त्या जरा खराब होतात, सुधारत नाही लवकर, आणि अशा फिरायला असल्या की जरा कोंब गिम चांगला राहतो त्यांचा. पण आता पावसाळ्याचे दिवस होते, आपल्या मागं पोलन होतं, त्या पोलनामुळे याच्यामुळं थोडं नाही फिरणं झालं आपल्याकडून. पण आता इथून समोर वेळ भेटत जाईल, कारण की आता भेंडीचं पोलन बंद झालेलं आहे, आणि कपाशीचं पोलन 2-2:30 वाजेपर्यंत होतं आपलं. आता दुपारून त्यांना आपण कमीत कमी 1-1.5 तास तरी आपण त्यांना चारणार आहोत. कारण की चारल्यानंतर जरा पाणी गिनी पिता येत. सोन्या कसं करतो, कुत्र्याला पितोय. सोन्या इकडे कुठं यायला ती आता, चला कोठ्याकडे आतमध्ये गेला ती आता. मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आपण आज शेळ्या सोडलेल्या नाही. इथून समोर आता आपल्या शेळ्या एक पारगी का होईना, समजा 1 तास 2 तास जसा वेळ भेटेल तसा त्यांना आपण फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आता काम थोडे आटोक्यात आलेले आहेत. आज खत पण टाकलं आहे आपण, त्याच्यामुळं आता बरंच काही कामाचा लोड आपला कमी झालेला आहे. तर अशा पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो शेळ्यांचं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.